न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। आत्ताच्या या क्षणाची एक महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली असून अकोले शहरातील पेट्रोल पंपावर अचानक आत्ता रात्रीच्या वेळी डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्याने याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे। युद्धजन्य परिस्थितीत याचे थेट परिणाम सर्वसामान्यांवर कसे होतात आता हे दिसू लागले असून अकोले शहरातील पेट्रोल पंपावर आता रात्री अचानक पेट्रोल डिझेल भरण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळत असून मोटरसायकल, जीप, ट्रक, अन्य चारचाकी, दुचाकी गाड्या यांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले आहे। अचानक ही गर्दी का वाढली याबद्दल मात्र साशंकता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोलसाठी अचानक रांगा लागल्यात। पेट्रोल डिझेल भरायला आलेल्या ग्राहकांना विचारले असता पेट्रोल डिझेल संपेल म्हणून भरायला आल्याच्या प्रतिक्रिया ऐकावयास मिळाल्या आहेत। अमेरिका, इराण, इराक आणि इस्रायलच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांमध्ये गैरसमज मोठ्या प्रमाणावर असून खरी वस्तुस्थिती समोर येत नसल्याने सर्वसामान्य माणूस भांबावल्याचे आता पाहायला मिळत आहे। आज शहरातील पेट्रोल पंपावर झालेली अचानक गर्दी यामुळे सर्वच जण आश्चर्य व्यक्त करीत असून स्वयंपाकाच्या गॅसच्या टाक्यांचा देखील मोठा तुटवडा सध्या निर्माण झाला असून त्यातच आता अचानक पेट्रोल पंपांवर झालेली पेट्रोल भरण्यासाठीची गर्दी यामुळे एकच खळबळ उडाली आहे। पंपांवर मोठमोठे बॅरल भरून डिझेल नेले जात असल्याचं ही चित्र या ठिकाणी पाहायला मिळत असून गाड्यांमध्ये देखील पेट्रोल डिझेल भरून त्याचबरोबर आणखीही मोठा साठा करण्यासाठी या ठिकाणी डिझेल बॅरलही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भरून घेऊन जात असल्याचं चित्र या पंपांवर पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर या पंपावर या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं असताना देखील की या ठिकाणी पेट्रोल जे आहे बाटलीमध्ये दिलं जाणार नाही असं स्पष्ट म्हटलेलं असताना देखील या ठिकाणी आता मात्र या सगळ्या गर्दीमध्ये या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल या ठिकाणी बॅरलमध्ये घेऊन जाताना असतानाचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं आहे। त्यामुळं अकोल्यातील शहरातील पेट्रोल पंपांवर अचानक झालेली गर्दी ही कशामुळे झाली याबद्दल मात्र साशंकता व्यक्त केली जात असून प्रशासनाशी या संदर्भात मात्र संपर्क केला असता कुठलाही या संदर्भाने संपर्क होऊ शकलेला नाही। आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास।